नवीन शेतकऱ्यांसाठी ब्लोअर अटॅचमेंट कसा करायचा याच्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय। हा एक त्याचा स्टँड आहे जो बॉटमला असतो ब्लोअरच्या। ट्रॅक्टरवरून ब्लोअर सोडल्यानंतर आपण या स्टँडवर तो उभा करायचा असतो। तर ज्यावेळेस आपण ब्लोअर सोडणार आहे त्यावेळेस बरोबर याच पद्धतीनं याची जेवढी हाईट आहे त्या हाईटवरच तो आपण सोडायचा असतो। ते हाईट किती असायला पाहिजे तर इथं जे दिसतंय आपल्याला हे अटॅच ही प्लेट आहे आणि हे ट्रॅक्टरचं ते मेन अटॅचमेंटचं आहे, तर याची लेवल सेम असायला पाहिजे। दुसरं इथं हा जो PTO शाफ्ट आहे ट्रॅक्टरचा आणि इथं हा जो शाफ्ट आहे या दोघांची लेवल पण सेम असायला पाहिजे। या पद्धतीनं आपण त्याला हे करायचं आहे। नंतर सेकंड पायरी अशी आहे, इथं आपण हा जॉईंट हे बसायच्या अगोदर हे पुरेपूर न बसायच्या अगोदर आपण थोडासा जॉईंट याच्यामध्ये ह्या साईडला थोडा आणि या साईडला थोडासा अटॅच करून घ्यायचा आहे। हे अटॅचमेंट झाल्यानंतर थोडा अटॅच झाल्यानंतर ब्लोअर असा पुढं सरकून घ्यायचा आहे थोडासा, की जो याच्यामध्ये परफेक्ट बसेल। आता बघा इथं परफेक्ट बसला आहे, त्या साईडला पण बसला आहे, ह्या साईडला बसला आहे आणि जॉईंट पण परफेक्ट बसला आहे। तिसरी स्टेप हे बसल्यानंतर हे याची आपलं हे टापलिंग, तर ही टापलिंग कशी बसून ती काढा बसते। त्यानंतर त्या दोन स्टेप झाल्यानंतर ही आपण टापलिंग बसून घ्यायची। ही अशी साधारण परिस्थितीमध्ये पूर्ण टाईट करून घ्यायची, जेवढे आपल्याला करता येईल तेवढे मॅन्युअली। आता इथं जवळपास पूर्ण ब्लोअर अटॅच झालेला आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता इथं हे ब्लोअरच्या ही जी ट्रॅक्टरची प्लेट आहे या ट्रॅक्टरच्या प्लेटमध्ये हे बसलेलं आहे। त्यानंतर आपला जॉईंट आहे, जॉईंट पण ह्या साईडला पण बसलेला आहे जो शाफ्ट आहे ट्रॅक्टरचा, आणि ट्रॅक्टरचा शाफ्ट इकडे आहे हा पण बसलेला आहे आणि ब्लोअरचा शाफ्ट आहे, दोन्हीला पण हे अटॅच झालेलं आहे। त्यानंतर तिसरं आपली टापलिंग पण इथं बसलेली आहे, टापलिंग पण आपण टाईट केलेली आहे जेवढे आपल्याला पाहिजे तेवढी। आता चौथी टापलिंग नंतर हा जो स्टँडवर ब्लोअर जो उभा होता तो खोलून घ्यायचा आहे, त्याला असं पूर्ण लूज करायचं आहे दोन साईडला। आणि असं एकदा त्याला टाईट करून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून तो खाली हे होणार नाही। सेम यासारखंच त्या साईडची पण घ्यायची आपल्याला। आता ब्लोअरचं जे वेट आहे ते स्टँडवरला न राहता डायरेक्ट ट्रॅक्टरच्या अटॅचमेंटवर आता गेलेलं आहे, बरोबर। आता हे बरोबर बसलं की नाही कसं बघायचं, तर ब्लोअर बघा तुम्हाला असा एकदम स्ट्रेट दिसेल, मागच्या साईडला असं वरती किंवा खालच्या साईडला असा प्लेनला किंवा वरती दिसणार नाही, एकदम प्लेन आणि एकदम ट्रॅक्टरच्या लेवलला आहे, म्हणजे हा परफेक्ट बसलेला आहे। आता याच्यामध्ये एक थोडासा प्रॉब्लेम असा येतो कधी कधी की हा जो जॉईंट इथं अटॅच आहे हा जॉईंट एखाद्या वेळेस शेतकऱ्यांकडून जॉईंटची एकतर लेंथ जास्त होते किंवा कमी पडते। अशा वेळेस जर लेंथ जास्त होत असेल तर जॉईंट आपल्याला थोडासा कट करावा लागतो, आणि जर कमी होत असेल लेंथ जर कमी पडत असेल तर ह्या पॉईंटला इथं एक बुश भेटतं। याला आता बुश अटॅचमेंट नाही आहे कारण हा परफेक्ट येतं आहे, ते ट्रॅक्टरवर असतं, तर या अशा पद्धतीचं बुश असतं हे एवढं। हे बुशला आपण सोबत देत असतो याच्या जॉईंटसोबत, त्याला असं वेल्डिंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित। ते वेल्डिंग केल्यानंतर इथलं जे अटॅचमेंट आहे ते परफेक्ट बसतं। आता हे वेल्डिंग करताना एक काळजी घ्यायची आहे की याच्यामध्ये आपण पहिले बुश ह्या शाफ्टमध्ये टाकायचं, इथं बुश इथं टाकायचं आहे जिथं आपण बनवून घेणार इथं अगोदर बुश टाकायचं, नंतर जॉईंट टाकायचा आणि नंतर वेल्डिंग करायचं की त्याचे जे थ्रेड असतात ते थ्रेड इथं मॅच व्हायला पाहिजे। या बुशला जे थ्रेड असतात, या बुशचे जे थ्रेड आहे आणि याचे जे थ्रेड आहे ते थ्रेड मॅच होण्यासाठी अगोदर शाफ्टमध्ये टाकायचं आणि नंतर त्याला छोटे छोटे स्पॉट मारून नंतर त्याला फुल वेल्डिंग करून घ्यायचं। या पद्धतीनं आपण अटॅचमेंट करू शकतो। त्याच्यानंतर दुसरा असं पद्धत राहते, आता हा जो डायरेक्ट प्लेटवर अटॅचमेंट आहे, दुसरा एक अजून पद्धत असते ज्याला आपण हायड्रोलिकवर अटॅचमेंट करतात बरेच शेतकरी। तर हायड्रोलिक अटॅचमेंटसाठी इथं पिन लावलेले असतात त्या ब्लोअरला। या पिनमध्ये जे हात असतात याचे ट्रॅक्टरचे, ज्याला कोणी मांड्या वगैरे म्हणतं, तर त्याला ह्या पिनमध्ये इथं अटॅच करून वरचं इथलं ही जी पद्धत ही सेम टापलिंग आणि हा इथला जो जॉईंट दिसतोय तो जॉईंट सेम, फक्त इथलं हे बसणार नाही आहे। हायड्रोलिकचा जो ब्लोअर असतो त्याला हा पार्ट असतो पण त्याची गरज पडत नाही, याची थोडीशी हाईट जास्त असते, तर त्या पद्धतीनं आपण त्याला बसू शकतो।